बघा आपण लास्ट लेक्चरला मॅथ पार्ट 2चा पहिला चॅप्टर सुरू केला होता, बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. त्यात आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सुरू केला होता. त्यात बेसिक कन्सेप्ट आणि 2 एक्झाम्पल पण आपण बघितले होते. आता प्रॅक्टिस सेट 1.1चं थर्ड एक्झाम्पल बघायचं आहे. एक्झाम्पल नंबर 3. बघा बुकमध्ये तुमच्या समोर क्वेश्चन आहे. काय आहे? फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो. खाली काय आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फाइंड विच ऑफ द पॉईंट इज बिटवीन द अदर टू. तर आपल्याला काय काढायचं आहे? एक पॉईंट आहे तो कोणत्या दोन पॉईंटच्या बिटवीन आहे, म्हणजे काय मध्ये आहे. इफ द पॉईंट आर नॉट कोलिनियर. आता कोलिनियरचा आपण लास्ट लेक्चरला मिनिंग बघितला होता. कोलिनियरचा अर्थ काय रे? 3 पॉईंट कशा असतात? एकाच रेषेत असतात, याला कोलिनियर म्हणतो. सपोज पॉईंट ए आहे, हा पॉईंट बी आहे, हा पॉईंट काय सी आहे. हे काय रे? एकाच लाईनीत आहे ना, म्हणजे याचा अर्थ पॉईंट ए बी सी आर कोलिनियर. अँड जर ए पॉईंट इथं आहे, बी पॉईंट कुठेतरी इथं आहे, सी पॉईंट इथं कुठेतरी आहे, हे कोलिनियर असतील का? नाही. एक रेषा आहे का? नाही. म्हणजेच काय असणार आहे? आर नॉट कोलिनियर. तर आता इथून पुढे मी फक्त एवढंच म्हणणार आहे, कोलिनियर. कोलिनियर म्हणजे काय समजून घ्यायचं? एका रेषेत 3 पॉईंट. आणि नॉन कोलिनियरचा अर्थ काय? नॉट कोलिनियरचा अर्थ काय? 3 पॉईंट एका रेषेत नाही. हे लगेच आपल्या डोळ्यावर पुढं आलं पाहिजे, लक्षात येईल. हे दोनच शब्द मी आता इथून पुढं यूज करणार आहे. मग आता खाली आपल्याला काही डिस्टन्स दिलेले, तर त्याच्यामध्ये कोणते कोलिनियर आहे आणि कोणते कोलिनियर नाही आहे हे आपल्याला काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. मग आता बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलं आहे बरं? क्वेश्चन नंबर फर्स्ट गिवन काय काय? थर्डचं फर्स्ट काय बरं? डिस्टन्स ऑफ किती? पी आर इज इक्वल टू 7. नेक्स्ट डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 10 अँड डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू 3. मग आता हे कोलिनियर आहे का नाही हे आपल्याला बघायचं आहे. पण आता एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा, जर 3 पॉईंट कोलिनियर असतात म्हणजे काय रे? आता ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. ही कन्सेप्ट काढ, याच्यावरचे जर 5-7 एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह होतील. काय? सपोज 3 पॉईंट आहे कोलिनियर 1 2 3. हे कोलिनियर म्हणजे काय रे? एका रेषेत आहे. मग मी याला सपोज ए म्हटलं, याला बी म्हटलं, याला काय म्हटलं? सी. म्हणजे एक गोष्ट इथं कन्फर्म होती. काय? जे मोठं डिस्टन्स आहे की तर मोठं डिस्टन्स कोणतं आहे रे? ए सी. मग डिस्टन्स ऑफ ए सी इज इक्वल टू काय असतं बरं? काल सांगितलंय डिस्टन्स, शॉर्टेज डिस्टन्सची ॲडिशन. ती कोणासोबत असते? मोठ्या डिस्टन्स बरोबर. म्हणजे काय? डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी. जर हे दोघं इक्वल असेल तर याचा अर्थ काय झाला? हे कोलिनियर आहे. आणि जर हे इक्वल आले नाही तर ते काय असणार आहे? नॉन कोलिनियर. लक्षात आलं का? मग आता हेच तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, मोठी साईड आणि काय छोट्या 2 साईडची ॲडिशन. जर हे इक्वल आलं तर कोलिनियर आणि इक्वल जर आलं नाही तर नॉन कोलिनियर. लक्षात येईल का? मग हेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आता. मग आता अशा वेळेस काय करायचं तर बघा एक्झाम्पल कसं सॉल्व्ह होतं. मग आता फर्स्ट एक्झाम्पल हेच गोष्टी पुन्हा गिवन दिलेल्या आहेत तसं लिहू शकता तुम्ही. गिवन काय काय दिलेलं आहे हे गिवन सॉरी आपल्याला 3 डिस्टन्स दिलेले. यापैकी मोठं डिस्टन्स कोणतं आहे रे? 10 म्हणजे कोण रे? डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू किती बरं? 10. याला इक्वेशन नंबर काय म्हणायचं? 1. नेक्स्ट नाव आता ही डिस्टन्स आणि उरलेले 2 डिस्टन्सची काय असते नेहमी? ॲडिशन छोट्या. कोणते बरं डिस्टन्स? डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ कोण पाहिजे? क्यू आर. हे दोघांची ॲडिशन किती होणार आहे? 7 + 3 इज इक्वल टू किती होणार आहे रे? 10. याला इक्वेशन नंबर काय म्हणायचं आपल्याला? सेकंड. कोणतं इक्वेशन आहे? डिस्टन्स ऑफ पी आर प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर. किती आलं आपलं? 10. मग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड सेम आले का रे? मग 10 आले असेल हे सुद्धा काय असेल? इक्वल असेल ना. आणि देअरफॉर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड 2 इक्वेशननी मग हे 2 10 आहे म्हटलं, हे सुद्धा लेफ्ट हँड साईड सेम असणार आहे. देअरफॉर डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ काय होऊन जाणार आहे?
पी आर प्लस डिस्टन्स ऑफ क्यू आर. आणि हे जर दोघं जर इक्वल असेल, हे दोघं जर काय असेल इक्वल असेल, तर याचा अर्थ काय झाला, तर हे कसे असणार आहे कोलिनियर. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या बिटवीन पॉईंट कोणता तो पण काढायचा आहे, म्हणजे मध्ये. मग मला सांगा कोणता मध्ये पॉईंट असेल बरं, इथं पॉईंट कोणता आहे पी क्यू आर. आरच काय मला हे सांगा, आरच का, व्हाय आर, वाय आरच का, आरच का असं मी विचारलं. बघा एक सांगतो, पहिले तुम्हाला एक एक्झाम्पल तर क्लिअर झालं पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर होणं महत्वाचं आहे. मग पुढे शॉर्टकट सांगतो मी तुम्हाला काय. आर एकदम बरोबर आहे, का बरोबर ते सांगतो. बघा आपण कोलिनियर पॉईंट काढले. सपोज मी इथं घेतलं काय आर, इथं घेतलं काय पी, आणि इथं काय घेतलं मी सपोज क्यू. कोलिनियर आहे ना, आहे. पण हे असे आहे का नाही हे कन्फर्म नाही. मग बघा आता पी आर डिस्टन्स किती दिलंय बरं, पी आर हे किती दिलंय बरं 7. पी क्यू किती दिलंय रे 10 सेंटीमीटर. आणि मला सांगा क्यू आर ही 3 पॉसिबल आहे का ही गोष्ट, नाहीये. म्हणजे याचा अर्थ पी कन्फर्म मध्ये नाही. बरं मी आता काय करतो, क्यू मध्ये काढून पाहतो. मग इथं काय राहील पी आणि आर. ओके, मग पी क्यू सांगा किती बरं 10, क्यू आर किती आहे 3, आणि पी आर किती बरं 7. दिस इज पॉसिबल, येस और नो. हे पण पॉसिबल नाही. म्हणजे याचा अर्थ कन्फर्म मध्ये कोण राहणार आहे बरं, आर. का ते सांगतो. मध्ये जर आर आहे, इकडे जर पी आहे, आणि इकडे जर काय सपोज आता क्यू आहे, तर पी आर किती बरं, पी आर 7, त्यानंतर क्यू आर किती बरं 3, आणि बघा पी आणि क्यू किती 10. दिस इज ओनली पॉसिबल, ते एवढं शक्य आहे फक्त. म्हणजे याचा अर्थ मध्ये कन्फर्म काय बरं पी, सॉरी मध्ये काय कन्फर्म आर. हे प्रत्येक वेळेस एवढं सॉल्व नाही करायचं, ते ओळखायचं कसं. तर जे दोन छोटे डिस्टन्स असतात का, त्यात कोण कॉमन आलाय तो बघायचं. कोण कॉमन आहे रे, पी आहे का, पी नाही, आर आहे का रे, आहे ना. दोन जे शॉर्ट डिस्टन्स असतात का, ज्या त्यातला जो कॉमन असतो तो नेहमी काय असतो, मिडवाला असतो किंवा बिटवीनवाला असतो. म्हणजे जर बिटवीनवाला कोण येणार आहे, देअरफॉर पॉइंट आर इज बिटवीन पी अँड क्यू. म्हणजे याचा अर्थ ही कोलिनियर कशी असणार आहे, पी मध्ये आर डॅश काय क्यू इज कोलिनियर. बस हेच तर आपल्याला दाखवायचं होतं. लक्षात येईल का नक्की एकदम. हे एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलं, अजून एक एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून देतो, दुसरं पण सॉल्व्ह करून देतो बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळून जाईल. हे तुम्हाला मी काय सांगितलं थोडंसं ट्रिक्स. पण आता हे प्रत्येक वेळेस काय लिहायचं आहे का तुम्हाला, नाही. हे फक्त समजला सफिशियंट आहे. कॉमन पाहिजे तो नेहमीच काय असतो, मिडवाला असतो, बिटवीनवालाचा असतो. एकदा एक मिनटं, आता आपण सेकंड एक्झाम्पल पण घेऊ आणि नंतर एकत्रित सविल्या. एक लक्ष द्या रे बाबड्यांनो. सेकंड एक्झाम्पल काय सांगा, काय बरं आता सेकंड काय सांग, डिस्टन्स आर यस इज इक्वल टू 8. नेक्स्ट डिस्टन्स यस टी इज इक्वल टू 6 अँड डिस्टन्स आर टी इज इक्वल टू 4. आता एक कोलिनियर आहे का नाही बघायचे. म्हणजेच काय बघायचं आपल्याला, हा फॉर्म्युला चेक करून बघायचा आहे का नाही. हा डिस्टन्स फॉर्म्युला असतो थोडक्यात, हा चेक करून बघायचा. माझा काय गिवन ज्या गोष्टी त्या लिहून टाका वाटलं असं पुन्हा एकदा गिवन. मग आता सर्वात मोठा कोणता डिस्टन्स आहे इथं, 8 वाला आहे बरोबर ना. मग काय डिस्टन्स आर यस इज इक्वल टू काय 8. याला सर्वात मोठ्याला काय म्हणायचं, इक्वेशन नंबर 1. आता उरलेल्या दोघांची काय करायची असते, ॲडिशन. नाव नेक्स्ट कोण आहे बरं, डिस्टन्स यस टी प्लस डिस्टन्स आर टी इज इक्वल टू एस टी किती बरं 6 प्लस आर टी किती बरं 4 इज इक्वल टू काय बरं 10. 10 कोण आला आपला, डिस्टन्स यस टी प्लस डिस्टन्स आर टी इज इक्वल टू. इक्वेशन नंबर काय म्हणायचं बरं 2. मग आता फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन इक्वल आहे का, नाही आहे. इक्वल नाही म्हणजेच काय नाही बरं, डिस्टन्स ऑफ आर यस इज नॉट इक्वल टू. इक्वल टू आहे का, नाही आहे. मग नॉट इक्वल टू, कारण हे दोघं काय अनइक्वल आहे. नॉट इक्वल टू कोण, डिस्टन्स ऑफ यस टी प्लस डिस्टन्स ऑफ आर टी.
आणि देअरफॉर मग जर हे जर इक्वल नसेल तर याचा अर्थ काय झाला बरं, कोण कॉमन आहे याच्यामध्ये, पी, सॉरी कोण कॉमन आहे, टी ना. आता इथून असं पुढे गेलं मग डॉट 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 देऊन फ्रॉम इक्वेशन 1 and 2 असं लिहिलं चालतं. हां मग इथं लिहायचं ना, फ्रॉम इथंच लिहा ना, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इथं लिहिलं मी, इक्वेशन 1 and 2 लक्षात. डॉट डॉट दिलं तरी चालतं, वरती लिहिलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही, पुढं पण एक लिहू शकता. मग हे इक्वल आहे का रे, नाही आहे. मग हे इक्वल नाही याचा अर्थ हे कोलिनियर असणार आहे का, नाही. देअरफॉर पॉईंट कोणते बरं, कोण इथं, आर एस टी आर नॉट कोलिनियर. अलग लक्षात. हां नाहीचे ना, नाहीचे म्हटलं काय शोधायचं, कोलिनियरच नाही तर ते मिडल पॉईंट येणार कुठून, ध्यान झालं का काय म्हणायचं. व्यवस्थित दोन्ही पण लिहून घ्या. एक्झाम्पल थर्डचं आपल्याला थर्ड बघायचं. काय बरं थर्ड एक्झाम्पल, डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू 60. नेक्स्ट डिस्टन्स ऑफ सी ए इज इक्वल टू 9 अँड डिस्टन्स बी सी इज इक्वल टू 7. हे कोलिनियर आहे का नाही आपल्याला फाइंड आउट करायचे आहे का नाही आहे, लगेच कळेल. कसं काय, मोठं डिस्टन्स किती आहे आणि छोटे दोनचे ॲडिशन किती होईल, 16, आलं कोलिनियर. पण एवढं बोलून चालेल का, नाही, आपल्याला ती लिहावं लागेल. आलं लक्षात. मग आता काय बरं, गिवन काय लिहून टाका. मोठं डिस्टन्स किती रे इथं, डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू काय 16. याला इक्वेशन नंबर काय बनायचं, फर्स्ट. सेकंड नेक्स्ट दोघांची काय करायची असते आता, ॲडिशन. डिस्टन्स ऑफ, व्हेरी गुड, सी ए प्लस डिस्टन्स ऑफ किती होणार आहे, बी सी इज इक्वल टू, सी ए किती बरं 9, बी सी किती बरं इथं 7, दोघांची ॲडिशन किती होणार आहे बरं इथं 16. याला इक्वेशन नंबर काय म्हणणार आहे आपण, डिस्टन्स बी सी इज इक्वल टू 16. याला इक्वेशन नंबर काय म्हणणार आहे आपण, सेकंड. मग फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, मग इथं दोघं 16 याचा अर्थ हे सुद्धा काय असेल, इक्वल. आणि देअरफॉर आपण म्हणू शकतो काय, डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ सी ए प्लस डिस्टन्स ऑफ बी सी आर इक्वल. आणि देअरफॉर पॉइंट ए बी अँड सी आर कोलिनियर. आलं का लक्षात, नक्की एकदम कळेल, घ्या लवकर लिहून. बरं, आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1चा नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं. एक्झाम्पल नंबर कोणतं राहिले, 4th, बरोबर ना. एक्झाम्पल नंबर काय 4th तुमच्या समोर आहे बघा. काय क्वेश्चन, ऑन अ नंबर लाईन, एक नंबर लाईन आहे, पॉईंट ए बी अँड सी आर सच दॅट ए बी सी हे एक नंबर लाईनवर काय पॉईंट आहे आणि ते कशा स्वरूपात आहे, तर त्याचं डिस्टन्स दिलं आहे. डिस्टन्स ए सी इज इक्वल टू 10, डिस्टन्स सी बी इज इक्वल टू 8 अँड फाइंड द डिस्टन्स ऑफ ए बी, बरोबर. आणि काय म्हटलं आहे, कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज. आता मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलले बघा, एकदा पहिले बेसिक सांगतो काय. हे एक्झाम्पल काय, हे एक्झाम्पलमध्ये आज सांगितलं आहे 3 कोलिनियर पॉईंट आहे. कोणते आहे बरं इथं, ए बी अँड काय सी, हे 3 कोलिनियर पॉईंट आहे, बरोबर, कोलिनियर असं त्यांनी सांगितलं आहे. आणि त्याचं डिस्टन्स पण देऊन टाकलेलं आहे. पण ह्या कोलिनियर पॉईंटमध्ये बीच मिड पॉईंट मिड असेल का रे, बिटवीन असेल का, असं काय सांगता येईल का, नाही. असं पण असू शकतं. और अजून काय पॉसिबिलिटी आपण सुरुवातीला शिकलेलं आहे, हे 3 पॉईंट असे पण असतील ना, इथं बी, इथं ए आणि इथं काय राहू शकतं सी, हे पण तर कोलिनियरच आहे ना, ए बी सी हे पण. किंवा अजून एक पॉसिबिलिटी कोणती रे, मध्ये सी असू शकतो. मग काय असेल इथं ए अँड बी, हे बी कोलिनियर झाले ना. मग नेमके कोलिनियर कोणते हे आपल्याला कन्फर्म माहीत आहे का, नाही आहे. आणि त्यांनी काय म्हटलं आहे, हे काय आहे, तिन्ही पण पॉसिबिलिटी सॉल्व करा. मग आपल्याला हेच एक्झाम्पल किती वेळेस सॉल्व करायचं, आता 3 टाइम्स, 3दा करायचं. म्हणजे एकदा बी वालामध्ये घ्यायचं, एकदा ए वालामध्ये घ्यायचं आणि एकदा सी वालामध्ये घ्यायचं. तिन्ही पण पॉसिबिलिटी काढायला लावल्या ना, ऑल पॉसिबिलिटीज म्हटलं त्यांनी. काय आहे, कन्सिडर ऑल पॉसिबिलिटीज. तिन्ही पण पॉसिबिलिटी काय करायच्या आपल्याला, कन्सिडर 1, 2 अँड 3. लक्ष द्या आता इकडं. आता बघा काय,
मग आता एक्झाम्पल तुमच्या समोर आहे आणि काय काय गिवन गोष्टी आपण बघूया. काय गिवन आहे बरं इथं? गिवन काय काय दिलं आहे बरं? डिस्टन्स कोणाच दिलं आहे रे? डिस्टन्स ऑफ AC इज इक्वल टू 8. डिस्टन्स 10 आहे का? पहिले किती दिलं आहे? AC किती आहे? 10. दोन याच्यात मिळतं. डिस्टन्स किती दिलं आहे दुसरं? CB इज इक्वल टू 8. अँड काय काढायचं आपल्याला? डिस्टन्स AB काढायचं. म्हणजे आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची? ABची. पण ही ABची व्हॅल्यू काढताना किती पॉसिबिलिटी घ्यायच्या आता आपल्याला? 3 घ्यायच्या. किती घ्यायच्या? 3. मग बघा काय ती दाखवून द्या नोटबुक. मग आता काय 3 पॉसिबिलिटी घ्यायच्या बघ. मग आता सपोज आपण घेतली फर्स्ट पॉसिबिलिटी म्हणजे काय? केस फर्स्ट बघू आपण. केस फर्स्टमध्ये असं होऊ शकतं नाही बाबड्यांनो. काय होऊ शकतं? तर ही जी कोलिनियर पॉईंट हे असं होईल ना, AB अँड C ही पॉसिबिलिटी राहील ना. मग मला सांगा इथं AC किती दिलं आहे बरं? 10. A आणि C 10 म्हणजे काय? टोटल 10 दिलं आहे बरोबर ना. हा टोटल काय दिला आपल्याला? 10. त्यानंतर CB किती दिला आहे रे? 8. आणि काय काढायचं आहे बरं? AB ही व्हॅल्यू काढायची ना. म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करावा लागला आपल्याला? डिस्टन्सवाला. मग काय यूज होईल बरं? डिस्टन्स फॉर्म्युला काय आपला? डिस्टन्स ऑफ कोणतं मोठं असतं इथं? कोणतं मोठं डिस्टन्स आहे? A. ह्या डायग्राममध्ये बघायचं, तिकडं नाही बघायचं. ह्या डायग्राममध्ये कोणतं आहे? AC इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ AB प्लस डिस्टन्स ऑफ BC. टोटल डिस्टन्स इज इक्वल टू काय? दोन्ही शॉर्ट डिस्टन्स. मग मला सांगा AC किती दिला आहे आपल्या इथं? AC 10 इज इक्वल टू AB किती रे? काढायचं आहे डिस्टन्स ऑफ AB प्लस डिस्टन्स ऑफ BC किती रे? 8 आहे. हाईट इथं प्लस इकडे आलं काय होईल? मायनस. देअरफॉर 10 - 8 इज इक्वल टू डिस्टन्स AB. मग 10 - 8 किती होणार आहे रे? 2. म्हणजे डिस्टन्स AB इज इक्वल टू किती येणार आहे? 2. म्हणजे आपल्याला ABची व्हॅल्यू काढायला लावली होती. किती आली बरं? 2 आली. पण ही फक्त एकच केस झाली. आपल्याला तिन्ही बी पॉसिबिलिटी यूज करायची आहे. मग आता मी इकडे सेकंड पॉसिबिलिटी यूज करतो. आता काय घ्यायची आपल्याला? केस सेकंड. काय घ्यायचं आता आपल्याला? केस सेकंड. मी केस सेकंडमध्ये काय करतो? इथं B घेतला ना मध्ये, आता C घेऊन बघतो. मग आता बघा इथं काय होईल? अशी होईल ना इथं A C आणि काय घेतलं सपोज मी B. हे एक पॉसिबिलिटी घेतली बरोबर ना. मग आता मला सांगा कोणाकोणाची व्हॅल्यू दिली? AC किती दिला रे? 10. AC हा किती दिला आपल्याला? 10. ओके. CB 8. CB किती दिला आहे? 8. काय काढायचं आहे? AB म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे रे? टोटल डिस्टन्स. आलं लक्षात? फक्त मी काय बघितलं? काय चेंज केलं आहे? बिटवीन पॉईंट काय केला? चेंज केला. मग आता याच्यानुसार फॉर्म्युला काय तयार होईल बरं आपला? डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स AB इज इक्वल टू डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स CB. आता फक्त व्हॅल्यू टाका. मग आता काय काढायचं आहे आपल्याला? इथं ABच तर काढायचं आहे ना. आणि देअरफॉर डिस्टन्स AB इज इक्वल टू डिस्टन्स AC किती रे? 10 प्लस डिस्टन्स CB किती रे? 8. 8 प्लस 10 किती होणार इथं? 18. देअरफॉर डिस्टन्स AB इज इक्वल टू 18. 18 सुद्धा राहू शकतं. म्हणजे 2 पण राहू शकतं किंवा 18 पण राहू शकतं. अजून एक पॉसिबिलिटी आहे. तिथं B मध्ये घातली तर C घातला. आता कोणमध्ये घ्यायचं आपल्याला? A वाला. मग इथं काय घेतो मी आता? केस थर्ड. मग केस थर्डची डायग्राम काय राहील? कोणमध्ये घ्यायचं आता आपल्याला? A. म्हणजे इथं काय राहू शकतो? B आणि इथं काय राहू शकतो? C. इथं C घेतलं इथं B घेतलं तर चालेल, काय प्रॉब्लेम नाही. फक्त मधलं फिक्स पाहिजे आपला. ओके. बरं आता पुन्हा काय दिली? AC ची व्हॅल्यू दिली. किती दिली बरं? AC किती दिली आपल्याला? 10. CB दिलाय C अँड B म्हणजे CB हे मोठं डिस्टन्स किती दिले? 8. दिसतं का? हे 10 आणि 8 आहे. पॉसिबल आहे का? नाही आहे. तरी बघा. मग आता काय काढायचं आपल्याला? AB हे काढायचं आहे डिस्टन्स बरोबर ना. मग पुन्हा तोच फॉर्म्युला. याच्यावर फॉर्म्युला काय तयार होईल बरं आता? डिस्टन्स ऑफ BC. ही स्टेप स्कूलमध्ये नाही सांगते जनरली, मी तर सांगतोय. इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ काय राहील बरं? BA प्लस डिस्टन्स ऑफ काय राहणार आहे? AC.
बरोबर ना. मग बी सी किती बरं इथं माहिती आहे का रे, बी सी किती दिलं आपल्याला, बी सी म्हणजे 8 इज इक्वल ए बी काय दिलं आहे रे, काढायचं आहे डिस्टन्स ऑफ ए बी किंवा बी ए म्हणा काही प्रॉब्लेम नाही. प्लस डिस्टन्स ऑफ ए सी किती दिला आहे रे 10. हा 10 प्लस इकडे आला काय होईल मायनस, आणि देअरफॉर काय होऊ शकतो मग 8 - 10 इज इक्वल टू डिस्टन्स ए बी किंवा बी ए, काही प्रॉब्लेम नाही. मग आता 10मधून 8मधून -2 जर गेले तर काय राहील रे -2. मोठ्या संख्येला साईन कोणतं आहे मायनस आहे ना, म्हणून मायनस दिला ना. -2 इज इक्वल टू काय राहील डिस्टन्स ए बी. मला सांगा डिस्टन्स कधी मायनस असतं का रे, विच इज नॉट पॉसिबल, विच इज नॉट पॉसिबल. ही पॉसिबलच नाही ॲक्च्युली. मग हे पॉसिबल नाही याचा अर्थच काय होईल मग, फक्त व्हॅल्यू कोणती येणार आहे डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू 2 अँड अजून काय असू शकतं डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू काय राहू शकतं 18. हे दोनच त्या आन्सर असू शकतात, तिसरा असूच शकत नाही आहे. लक्षात आलं का. नक्की एक गोष्ट लक्षात ठेवा, 3 केसमध्ये जास्तीत जास्त दोघांचं आन्सर इक्वल येतं म्हणजे येऊ शकतं, तिसरं कधीही येत नाही. तिसरं म्हणजे 3 पॉसिबिलिटी की 1 पॉसिबिलिटी कधीच राहू शकत नाही, फक्त 2च असतात नेहमी. लक्षात घ्या. आता एक्झाम्पल नंबर, आता आपल्याला एक्झाम्पल नंबर बघायचं आहे 5th. काय एक्झाम्पल आहे, सेम 4 सारखं आहे, काहीच फरक नाही आहे. काय बघू आपण, पॉईंट एक्स वाय झेड आर कोलिनियर सच दॅट डिस्टन्स दिले आपल्याला एक्स वाय इज इक्वल टू 17, वाय झेड इज इक्वल टू 8 अँड फाइंड द डिस्टन्स ऑफ एक्स वाय. पण आता ही कोलिनियर पॉईंट आहे, पण मिड कोण आहे बिटवीन कोण आहे कन्फर्म माहिती आहे का आपल्याला नाही. आणि असं माहीत नसलं किती पॉसिबिलिटी होतात पुन्हा 3. म्हणजे एक्झाम्पल किती वेळेस सॉल्व करायचे 3 वेळेस. मग आता इथं बघा आपण गिवनमध्ये काय काय दिलं आहे सांगा बरं मला. गिवन पहिलं डिस्टन्स कोणाच दिलं आहे एक्स वाय इज इक्वल टू 17. नेक्स्ट वाय झेड इज इक्वल टू 8 अँड डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. हे काढायचं. आता हे तिन्ही पण कोलिनियर आहे, पण कसे हे आपल्याला माहिती नाही आहे, म्हणून आपल्याला किती केसेस सॉल्व करायच्या पुन्हा 3 केसेस. मग आता केस नंबर फर्स्ट काय बरं केस आता पहिली. मग आता काय करायचं असतं आपल्याला, इथं डायग्राम पण काढा वाटलं सर. केस नंबर फर्स्ट. आता इथं काय घेऊ आपण, सपोज एक्स, इथं घेऊ सपोज वाय, आणि इथं काय घेऊ आपण झेड. मग मला सांगा रे इथं व्हॅल्यू काय काय दिलं आहे. एक्स वायची व्हॅल्यू किती दिली बरं इथं 17, वाय झेडची किती दिली बरं 8, आणि कोणाची काढायची आपल्याला एक्स झेड. कोणाची काढायची आहे एक्स झेडची व्हॅल्यू काढायची आहे ना, बरोबर ना. मग आता इथं डिस्टन्स फॉर्म्युला, ह्या डायग्रामनुसार डिस्टन्स फॉर्म्युला काय होईल बरं आपला, डिस्टन्स ऑफ एक्स झेड. मोठं डिस्टन्स घ्यायचं ना, एक लक्ष द्या, एक्स झेड इज इक्वल टू काय असतं बरं डिस्टन्स ऑफ एक्स वाय प्लस डिस्टन्स ऑफ वाय झेड. मग मला सांगा एक्स झेड दिला आहे का आपल्याला नाही, मग डिस्टन्स ऑफ एक्स झेड मी तसंच ठेवला इज इक्वल डिस्टन्स ऑफ एक्स वाय दिला आहे का रे, दिला आहे 70 प्लस वाय झेड दिला आहे का 8. मग 70 प्लस 8 म्हणजे किती होणार बरं, किती असतं 15 25, म्हणजे डिस्टन्स ऑफ एक्स झेड इज इक्वल टू किती येणार आहे 25. दिस इज पॉसिबल. 25 असेल नाही, नक्की असणार आहे. हे झाले फर्स्ट केस. सेकंड केस पण सॉल्व करू आपण. केस सेकंड. आता कोणमध्ये घेतला होता वाय, आता आपण काय घेऊ एखादा एक्स घेऊ, चालेल काय हरकत नाही. मग आता काय घेतला मध्ये एक्स, मग हा काय होईल बरं वाय, आणि हा काय होऊ शकतो इथं झेड होईल ना. मग आता आपल्याला काय काय दिले बरं, कोणाची व्हॅल्यू दिली एक्स वाय, कुठे रे एक्स वाय, याची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 70, आणि त्यानंतर काय दिले वाय झेड, कुठे रे वाय झेड, म्हणजे टोटल व्हॅल्यू किती दिली आपल्याला 8, आणि एक्स झेड काय दिलं आहे आपल्याला, काय दिलं आहे फाइंड आउट करायचं. पॉसिबल आहे का ही गोष्ट.
जर ही डिस्टन्स 17 येते, हे कसं काय 18 राहील? हे पॉसिबलच नाही आहे. तरी आपण सॉल्व करू. मग आता काय होईल बरं, इथं मोठं डिस्टन्स कोणतं, इथं कोणतं आहे मोठं डिस्टन्स? वाय झेड इज इक्वल टू छोटं कोणतं इथं? डिस्टन्स ऑफ वाय एक्स प्लस डिस्टन्स ऑफ एक्स झेड. आता फक्त काय करायचं, यांच्या व्हॅल्यू टाकायच्या आहे. मग व्हॅल्यू टाकलं काय होईल बरं? कोणाची व्हॅल्यू दिली आपल्याला? वाय झेडची आहे का रे? वाय झेडची 8 आहे, बरोबर ना? वाय झेडची व्हॅल्यू किती आहे? 8. इकडे दिली ना आपल्याला वाय झेड किती इथं? 8 इज इक्वल टू वाय एक्सची किती रे? वाय एक्स किती इथं? 70 प्लस कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला? डिस्टन्स एक्स झेडची व्हॅल्यू काढायची आपल्याला. हा इथं 17 प्लस इकडे आलं काय होईल? मायनस. देअरफॉर 8 - 70 इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ एक्स झेड. मग आता 17 मधून 8 गेला तर किती राहणार आहे बरं शिल्लक आता आपले? 9. मोठ्या संख्येला कोणतं साईन आहे? मायनस. म्हणजेच डिस्टन्स ऑफ एक्स झेड इज इक्वल टू किती आला? -9 विच इज नॉट पॉसिबल. विच इज नॉट पॉसिबल. हे पॉसिबल आहे का? नाही आहे. मग आता कोणती केस बघायची आपल्याला? केस नंबर 3. मग आता पुन्हा कोणमध्ये घ्यायचं आपल्याला? नाही वाय घेतला, झेड घेतला, आता कोण घ्या? एक्स घेतला, आता कोण घ्यायचं आहे? झेड. मग आपण काय घेऊ आता? मध्ये झेड, आणि मध्ये जर झेड घेतलेला काय म्हणू? एक्स, आणि याला काय म्हणू आपण? वाय. बघा व्हॅल्यू टाकून देऊ आपण. काय बरं काय दिलं? एक्स वाय, एक्स आणि वाय म्हणजे टोटलवाला किती दिला आपल्याला? 70, बरोबर ना? एक्स वाय किती टोटल? 70. वाय झेड किती दिला आहे बरं आपल्याला? 8. आणि कोण काढायचं आहे बरं? एक्स झेड काढायचं, म्हणजे हा काढायचा, बरोबर ना? मग आता काय होईल बरं आपलं फॉर्म्युला? पुन्हा डिस्टन्स मोठं कोणतरी इथं? एक्स वाय इज इक्वल टू छोटे दोन डिस्टन्स एक्स झेड प्लस डिस्टन्स झेड वाय. देअरफॉर एक्स वायची किंमत माहिती आहे का आपल्याला? एक्स वाय किती आहे? 70. एक्स झेड माहिती आहे का आपल्याला? एक्स झेड माहिती नाही. डिस्टन्स ऑफ एक्स झेड प्लस डिस्टन्स ऑफ वाय एक्स किती बरं? झेड वाय किती बरं? 8 आहे. हा 8 इकडं प्लस इकडे आला का ना रे? मायनस. मग 70 - 8 इज इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड. मग आता 70 - 9 किती होणार आहे? 8 म्हणजे किती होणार आहे? 9 इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ काय असणार आहे? एक्स झेड. एक्स झेडचं डिस्टन्स किती आलं बरं आपलं? 9. मग हे पॉसिबल आहे, पॉझिटिव्ह आहे ना, म्हणून आपण म्हणू शकतो इकडे लिहितो वाटलंच तर लास्ट इकडे लिहितो. देअरफॉर डिस्टन्स ऑफ एक्स झेड इज इक्वल टू काय आलं आहे पहिलं आपलं? 25 और डिस्टन्स ऑफ एक्स झेड इज इक्वल टू 9. दोनपैकी एक काही पण असू शकतं, फक्त सेकंड केस नाही आहे. लक्षात येईल का? सेम हे आणि याच्या आधीचं होतं, काहीच फरक नाही. आता आपल्याला 6 नंबरचा क्वेश्चन बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 6 बघा तुमच्या समोर आहे. काय बरं? स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द ॲन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. म्हणजे आपल्याला डायग्राम पण ड्रॉ करायची आणि आपल्याला विचारलेल्या क्वेश्चनचं ॲन्सर पण द्यायचं. मग काय बरं फर्स्ट क्वेश्चन काय? इफ ए डॅश बी डॅश सी, याचा अर्थ काय झाला रे? हे कोलिनियर आहे. डॅशचा अर्थ काय असतो? कोलिनियर. आणि मधला सेंटरचा कोण आहे? बीच आहे. मिड पॉईंट कोणता आहे? म्हणजे बिटवीन कोण आहे? बीचा. हे कन्फर्म झालं आहे. म्हणजे इथं काही पॉसिबिलिटी आहे का? नाही. नेक्स्ट पुढं काय दिलं आहे आपल्याला? इथं डिस्टन्स नाही दिली, इथं काय दिली आहे? लाईन दिली. काय दिली? लेंथ किती दिली आपल्याला? ए सी इज इक्वल टू 11 आणि लेंथ बी सी किती दिली बरं? 6.5. आणि काय फाइंड आउट करायचं आहे? लेंथ बी सी. हां ए बी करायची फाइंड आउट. ही लेंथ एल फॉर काय? लेंथ आणि डिस्टन्स एकच असतं. कालच्या लेक्चरला मी सांगितले तुम्हाला लेंथ आणि डिस्टन्स काय असतं? एकच. मग आता आपल्याला काय करायला लावले? पहिले स्केच काढायला लावले. म्हणजे काय करायचं तुम्हाला? डायग्राम काढायची. महत्त्वाच्या गिवन गोष्टी ज्या आहेत त्या पुन्हा लिहून टाकायला काही प्रॉब्लेम नाही. ह्याच एक लक्ष द्या रे. मग आता स्केच काढायची डायग्राम.
मग इथं पहिला पॉईंट कोणता आहे ए, साहजिक मध्ये कोणता आहे बी, आणि इकडे कोणता आहे बरं सी. कन्फर्म आहे. बरं लेंथ पण दिली आपल्याला. काय लेंथ दिली बरं, ए सीची व्हॅल्यू किती दिली आहे 11. मग मी इथे 11 टाकून देतो. त्यानंतर बी सीची व्हॅल्यू किती दिली बरं 6.5, आणि कशाची व्हॅल्यू विचारली आहे ए बीची. अलग लक्षात. हे डिस्टन्स एवढं आहे, हे डिस्टन्स एवढं आहे, आणि हे डिस्टन्स काढायचं. जरी स्केच केली आपण, याला स्केच म्हणतात. आता काय काढायचं आपल्याला, लेंथ ए बी काढायची. मग आपल्या डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो बाबड्यांनो, देअरफॉर डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो, मोठं डिस्टन्स, डिस्टन्स ए सी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी. हां सॉरी, इथं काय घ्यायचं आपल्याला लेंथ. इथं वरती क्वेश्चन जर लेंथ म्हटलं तिथं सुद्धा काय घ्यायचं आपल्याला लेंथच घ्यायचं. सॉरी, लेंथ 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 घ्यायची. बरोबर. ओके. मग आता मला सांगा ए सी दिला आहे का रे आपल्याला. येस, ए सी किती दिला आहे 11. ए बी दिला आहे का रे नाही. लेंथ ए बी तर काढायची आपल्याला. प्लस बी सी किती दिला आहे 6.5. हा 6.5 प्लस इकडे आला काय होईल, देअरफॉर 11 मायनस 6.5 इज इक्वल टू लेंथ ए बी. मग आता 11 मधून 6 गेला तर 5 राहतो ना, अजून एक 0.5 गेल्यावरती काय राहील बरं 4.5. 4.5 इज इक्वल टू लेंथ ऑफ ए बी. ए बीची लेंथ किती आली 4.5. झालं पहिले एक्झाम्पल सॉल्व. अलग लक्षात. आता मी सेकंड बी सॉल्व करून देतो तुम्हाला इथं, आणि थर्ड काय तुम्हाला होमवर्क राहील. अलग लक्षात. का थर्डवाला सॉल्व करून देऊ, सेकंड का थर्ड काय देऊ, थर्ड देतो. कारण की रूट आहे, रूटचं बऱ्याच पोरांना थोडं टेन्शन येतं. आलं ना थोडं टेन्शन. बघू आता काय घालू आपण टेन्शन. मग आता काय काय दिलं सांगा मला, काय काय दिलं आहे बरं. इफ काय दिले कोलिनियर पॉईंट एक्स वाय झेड. ओके. लेंथ काय दिली बरं एक्स झेड इज इक्वल टू 3√7. ओके. लेंथ पुढं एक्स वाय इज इक्वल टू √7. बरोबर. आणि काय फाइंड आउट करायचं आहे लेंथ वाय झेड इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. बरोबर का रे. सर्वात पहिले काय करायचं स्केच काढायचं आपल्याला. मग काय स्केच काढून घेऊ आपण. बरं कोण आहे मध्ये साहजिक इथं एक्स राहील, इथं वाय, आणि इथं कोण आहे बरं झेड. स्केच काढून घेतलं. वाटलं सर काय व्हॅल्यू टाकून द्या एक्स झेड म्हणजे टोटल व्हॅल्यू किती दिली आपल्याला 3√7. ही टोटल आहे. एक्स वायची किती रे √7, आणि कोणाची काढायची वाय झेडची काढायची. बरोबर ना. मग आपला काय फॉर्म्युला डिस्टन्स फॉर्म्युला, लेंथ ऑफ एक्स झेड इज इक्वल टू लेंथ ऑफ काय राहील बरं एक्स वाय प्लस लेंथ ऑफ वाय झेड. बरोबर का. आलं लक्षात. देअरफॉर लेंथ ऑफ एक्स झेड किती रे एक्स झेड किती आहे 3√7 इज इक्वल टू लेंथ एक्स वाय किती रे एक्स वाय √7 प्लस लेंथ वाय झेड किती आहे काढायची. लेंथ वाय झेड फाइंड आउट करायची आपल्याला. हा रूट इकडं प्लस इकडे आला काय होईल मायनस. देअरफॉर 3√7 मायनस √7 इज इक्वल टू लेंथ ऑफ वाय झेड. आता बघा नाही आहे म्हणजे इथं 1 असतो, नाही म्हणजे कोण असतो 1. मग मला सांगा 3√7 मायनस 1√7 किती येणार आहे 2√7 मायनस येणार आहे. 3 मायनस 1 किती येणार आहे 2√7. देअरफॉर 2√7 इज इक्वल टू काय आहे लेंथ ऑफ वाय झेड. आणि तीच तर आपल्याला काढायची होती. संपलं. अलग लक्षात. नक्की का एकदम व्यवस्थित लिहून घ्या. आणि आता मला सांगा क्वेश्चन नंबर कोणता आहे आपला लास्टवाला 7 क्वेश्चन काय बरं. 7 क्वेश्चन बुकमध्ये काय 7 क्वेश्चन. विच फिगर इज फॉलो बाय 3 नॉन कोलिनियर पॉईंट. म्हणजे जर 3 कोलिनियर पॉईंट असेल तर त्याच्यापासून कोणत्या प्रकारची डायग्राम तयार होते. मग कोलिनियरचा अर्थ काय राहतो रे नेहमी एका रेषेत नसलेले पॉईंट. म्हणजे एक पॉईंट सपोज इथं असेल तर एक इथं असेल तर एखादं इथं असेल. मग याच्यापासून कोणती डायग्राम तयार होईल आपली
सरे जोडा बरं, हा जोडा, हा जोडा, हा जोडा, काय झाला इथं ट्रायंगल. काय म्हणतील असं नाही करायचं. कसं करायचा, हे दोन एका खाली एक घेऊन टाका आणि एकीकडे घेऊन टाका, तरी काय होईल याच्यापासून ट्रायंगलच तयार होईल. म्हणजे कोणतेही तुम्ही नॉन कोलिनियर पॉईंट जर घेतले त्याच्यापासून डायग्राम कोणती तयार होती नेहमी ट्रायंगलची. तो कशी घ्या तुम्ही ते एकमेकांना जोडले का ट्रायंगलच तयार होणार आहे. लक्षात येईल का. मग जर ट्रायंगल होत असेल तर आपण त्याला काय म्हणू शकतो, विच फिगर. तर कोणती फिगर तयार होती, ट्रायंगल इज फॉर्म्ड बाय थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स. 3 नॉन कोलिनियर पॉईंटपासून नेहमी काय तयार होतं, ट्रायंगल तयार होतो. येईल का लक्षात. तर अशा प्रकारे आपल्या इथं आजचा प्रॅक्टिस सेट संपलाय 1.1. आता आपण पुढच्या लेक्चरला भेटणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 1.2 प्रॅक्टिस सेट असेल. जर तुम्हाला लेक्चर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. थँक्यू सो मच.